तर हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं मनापासून स्वागत आहे आजच्या एक नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये। तर आज तुम्हाला आहे ना मी बऱ्याच दिवसानंतर माझं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे। तर सगळ्या थोड्या क्लिपा घेतल्या मी। तर तुम्ही जसं मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की मी दळणं दळले होते, त्याचा खूप सारा पसारा झाला होता आणि दळणं दळले ना ती गिरणी खराब आहे आमची थोडीशी वाटतं, त्यामुळे ना सगळं असं म्हणजे बारीक बारीक पीठ घरामध्ये उठतं। आणि लाडू बांधायसाठी ना मी ना गहू भाजून ठेवले होते गार होण्यासाठी आणि अजून थोडेसे भाजत होते। तर त्याच्यातच भाचा आणि भाची पण आले होते। तर मग तिथे थोडासा टाइमपास झाला। त्यानंतर मग मी एक व्हिडिओ शूट करायसाठी वावरात पण गेले होते। तर मग सगळा असाच राहरा पडला होता आणि इथे ना संध्याकाळी मी ना स्वयंपाकाला सुरुवात केली होती। तर खरं तर मला वॉइस ओव्हर करायचं नव्हतं, पण मुलं आहे ना घरात खूप गागाट करतात आणि त्याच्यामुळं मग आहे ना ते व्यवस्थित माझा आवाज आलाच नव्हता। तर म्हटलं मग आता इथे ना वॉइस ओव्हर करूनच सांगाल मी तुम्हाला। तर इथे ना मी संध्याकाळी स्वयंपाकाची सुरुवात केली होती। तर खिचडी भात म्हणजे मिस्टर काय घरी नव्हते, तर मग दोन्ही मुलं मीच होते। तर मग फक्त खिचडी भात करत होते आणि मुलांना ना खूप भूक लागली होती। तर त्याच्यामुळं मी ना असे बटाटे तळून घेते आणि मला पण आवडतात हे, थोडंसं वजन वाढवायचं आहे मला, त्याच्यामुळं मी बटाट्यांचं थोडं आता जास्त खाते बटाट्यांचे पदार्थ। तर मग असे तळून घेते आणि त्याला फक्त मीठ लावून खाते। आता मुलं खातात त्याच्यामुळं मग जास्त मिरची काही टाकत नाही, फक्त मीठ टाकून खायची आणि क्रिस्पी होत्या खूप, त्याच्यामुळं खूप भारी लागतं आणि खायला पण आवडतं मुलांना पण मला पण, त्याच्यामुळं मग मी असं तळत राहते अधूनमधून जेव्हा खावा वाटेल तेव्हा। तर मग आता ना हे बटाटे तळून घेते मी आणि खिचडी लावून देईल कुकरला, म्हणजे शिजायपर्यंत थोडंसं मुलांच्या पोटामध्ये भर राहील काहीतरी। आणि इथे ना खिचडी भातासाठी मटेरियल चिरून ठेवलं होतं मी, थोडं चिरलं होतं, जास्त काही नव्हतं कारण थोडेच करायची होती। त्याच्यामुळं मग एक टमॅटो, एक कांदा, एक बटाटा, थोडासा फ्लावर आणि वाटाणा कोथिंबीर टाकायची होती। तर हे बघा इथे तळून झाले बटाटे आणि आता त्याला मस्तपैकी मीठ लावलं आहे मी। तर पोरांचं लगेच चालू होतं, पण म्हटलं गरम आहे थांबा थोडंसं गार होऊ द्या। तर मग आणि मुलांना हे खूप आवडतं प्रचंड, त्याच्यामुळे ना त्यांना असं होतं कधी देईल मम्मी कधी नाही। तर चालू आहे आता इथं सगळं तळून घेते मी आणि शेवटचं तळून घेणार आहे एवढं, त्यानंतर मग खिचडी लावून देणार आहे। आणि असं कोणाकोणाच्या घरात राहतं का, जेव्हा मिस्टर घर म्हणजे माणसं घरात जर नसले जेवायला की लगेच खिचडी भात लावतात। तर मी तर तसंच करते, जर खुशीचे पप्पा जेवायला नसले तर मग मी खिचडी भातच लावते। आणि ना आता मीठ टाकून घेतलं आहे, तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं गार होऊन देईल, मग पोरांना पण देणार आहे आणि मी पण खाऊन घेईल। आणि आता आहे ना इथे खिचडी करायला घेतली होती, तर आहे ना तेल तापून घेतलं, त्याच्यामध्ये ना जिरं मोहरी टाकून घेतली, ती चांगली व्यवस्थित तडतडली। त्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला आणि मला ना सिंपल खिचडी आवडते पण पोरांना नाही आवडत, त्याच्यामुळं मग मला हे सगळं असं टाकावं लागतं। तर इथे ना कांदा, काकडी, फ्लावर, बटाटो, जे कडक पदार्थ होते ना म्हणजे ज्याला शिजायला टाईम लागतो, तर ते सगळे त्याच्यामध्ये टाकून घेतले व्यवस्थित आणि व्यवस्थित 5-1 मिनटं आहे ना तेलामध्ये परतून दिले। त्यानंतर घरातलेच आपले जे बेसिक मसाले राहतात ना, माझ्याकडं जो साठवणीचा वर्षभराचा जो काळा मसाला राहतो तो, आणि थोडेफार आहे ना विकतचे मसाले वापरते मी काळ्या भाज्यांना। तर मग ते मसाले टाकून असं एकदम सिंपलच केला होता, जास्त काही मसालेदार पण नव्हतं आणि जास्त म्हणजे मुलांना आवडतं याच्यामध्ये खिचडीमध्ये बटाटा, टमॅटो, वाटाणा, त्याच्यामुळं मग मी टाकते। पण जर मला एकटीला जर खायचं असलं मी फक्त लाल मिरची, बटाटा, शेंगदाणे आणि कढीपत्ता टाकते, खूप छान टेस्ट येते। आणि इथे आता शेंगदाणे पण टाकून घेतले, शेंगदाणे व्यवस्थित परतून द्यायचे आणि कोथिंबीर जर आवडत असेल तर मग कोथिंबीर टाकून घेते मी थोडीशी। आता ती कोथिंबीर पण थोडी तेलामध्ये तळून देईल आणि त्यानंतर मग काळा मसाला घेतला होता, तरीची मिरची, धना पावडर आणि ना किचन किंगचा मसाला होता वाटतं। तर असे 2-1 मसाले मी थोडे प्रमाणात घेतले होते, जास्त तिखट नव्हती करायची। तर इथं मसाले टाकून व्यवस्थित हलवून घेईल, मिक्स करून घेईल ते। आणि मग त्यानंतर जेव्हा मसाला परतला त्यानंतर टमॅटो टाकले, कारण टमॅटो 5 मिनटात शिजून जातं, गाळ होऊन जातो त्याच्यामुळे। त्यानंतर तांदूळ धुवून ठेवले होते इथं मी, तर ते तांदूळ टाकून घेतले आणि तांदूळ पण व्यवस्थित आहे ना 5-1 मिनटं मसाल्यामध्ये परतून देणार आहे मी। चांगले तांदूळ एकदम कोरडे होऊन द्यायचे आणि त्यानंतर मग पाणी टाकायचं, मग चांगली टेस्ट येते, वाढते। मला माहीत नव्हतं पण मी बघितली, त्याच्यामुळं मग मी असेच बनवते आणि छान बनते मग खिचडी पण। तर आता व्यवस्थित परतून देईल 5-1 मिनटं आणि त्याच्यानंतर मग चवीनुसार मीठ टाकायचं आणि जितकं पाणी लागेल तांदळाला, प्रत्येक तांदूळ वेगवेगळं म्हणजे जास्त कमी पाणी लागतं, तर मग त्या अंदाजानुसार मी पाणी टाकून घेतलं आणि 2 शिट्ट्या लावून घेतल्या कुकरच्या। 5-10 मिनटामध्ये खिचडी भात तयार। त्यानंतर दाखवायचंच म्हणजे विसरून गेले होते मी तुम्हाला की कसा झाला आहे कसं नाही, कारण मुलांच्या याच्यात आहे ना व्हिडिओ म्हणजे प्रत्येक गोष्टीची क्लिप घेणं शक्य नाही होत,
तर त्याच्यामुळं माझ्या लक्षातच नाही राहिलं तेवढी एक क्लिप घ्यायची. तर आता ना थोडंसं आणखीन पाणी टाकून कुकर लावून देते आणि 1-2 शिट्टी काढून घेते. ह्यानंतरचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळची क्लिप येईल डायरेक्ट. तर इथे ना दुसऱ्या दिवशी सकाळी दालबट्टी केली होती. तर ना बट्टीची काही रेसिपी शूट नाही केली, पण डाळीची केली होती आणि चिंचा वगैरे काही टाकली नाही मी, कारण मुलांना आधीचाच सर्दी खोकला होता. त्याच्यामुळं म्हटलं नको, चिंच बघितली का ते खायलाच मागतील. रात्रीचा भात उरला होता तो गरम करायला ठेवला होता, इथं भारी लागतो. आणि खुशीची ना शाळेची तयारी चालू होती, तिला शाळेत पाठवायसाठी. तर इथे ना आवरून दिलं होतं सगळं तिचं. आणि ज्ञानेश्वर तिला बुट्टा घालत होती. मिस्टरांचं त्यांचं काहीतरी काम चालू होतं. तर इथं खुशीचा डबा पॅक केला होता, दालबट्टी दिली होती मी तिला. तर ती नाही म्हणती मला नको देत जाऊ असं काही. मॅम तिला ओरडतात वाटतं, कारण भाजी पोळीच आणायला लावली आहे त्याच्यामुळं. आणि पण मग मी दिली होती जबरदस्ती. आणि इथे ना भाजी ही त्याच्यानंतरच्या क्लिप आहे, कारण मिस्टरांना नाही चालत. तर मग त्यांना ना शेपू पालकाची भाजी केली होती मी. तर ती उकडायला ठेवली होती, म्हणजे वाफवून घ्यायची थोडीशी. आणि त्याची पण रेसिपी मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवल मी कशी केली होती म्हणून. तर इथं शेपू पालकाची भाजी ना उकडात ठेवली होती आणि बाजूला मी चहा ठेवणार होते मला, कारण सकाळचा टाईम म्हटल्यावर ना मुलं शाळेत गेल्यावरच मग निवांत चहा प्यायला भेटतो. तर इथं मी त्या दुधाच्या पातेल्यामध्येच चहा ठेवला होता. आणि ना कोणाकोणाला असं साय टाकून प्यायला आवडतो चहा, मला तर खूप आवडतं. त्याच्यामुळं मी जर साय आले ना, आता तूप नाही करत मी, कारण आता भरपूर तूप झालं होतं आणि ना जास्त कोणी खात नाही, मुलं आणि मिस्टरच खात आहे. त्याच्यामुळं एवढं 1-2 किलो तूप झालं होतं. म्हटलं मग उगाचच एवढं करायचं, जेव्हा संपत येईल तेव्हा मग परत स्टार्ट करेल करायला. आणि इथं दही केलं होतं, म्हणजे ननंदबाईंनी दही दिलं होतं. तर त्याच्यात थोडं थोडं दररोज दूध टाकून घेते मी, आणि खूप छान दही होतं ते एकदम. श्रीखंड करायला दिलं होतं खरं तर ते माझ्या बाचीनी, का श्रीखंड करायला म्हणून. पण घरी काय आम्हाला यांनी सांगितलंच नव्हतं का श्रीखंड करायला लावेल काय. मग आम्ही अशीच कढी वगैरे भाजीला नासून टाकलं. आणि मी थोडंसं ठेवलं होतं, म्हटलं कढी वगैरे करायला येईल काम आपल्यांना म्हणून. तर आता इथे ना चहा पिऊन घेते आणि मग बाकीचे कामं दाखवते तुम्हाला मी. आणि ना जास्त काही म्हणजे ना शूट करायला जमत नाही, कारण मी शेतामध्ये कामाला जाते. त्याच्यामुळं मग नाही ॲडजस्ट होत. 8-8:30ला आम्हाला जावं लागतं. त्याच्यामुळं जास्त काही शूट करायला मला जमत नाही. पण मग आता एवढ्यात मी परत चालू केलं आहे, म्हटलं जसं होईल तसंच आपण टाकत जाऊ. तर ॲडजस्ट करून घ्या किंवा समजून घेत जा तुम्ही. आणि तुम्हाला जे बघायला आवडेल ना ते नक्की कमेंट करून सांगा मला, म्हणजे नाईट रुटीन, मॉर्निंग रुटीन, किंवा मग शेतातलं काही थोडेफार क्लिप्स. तर मग तसं मी व्हिडिओ बनवत जाईल. तर इथं चहा झाला आहे आणि आता मी चहा पिऊन घेते. त्याच्यामध्ये मस्त अशी साय टाकली होती आणि ना पटापट आवरून घेतलं सगळे कामं, कारण कामाला पण जायचं होतं त्याच्यामुळे. तर स्वयंपाक आटपून घेतला, किचन आवरून घेतलं. त्या अगोदर म्हटलं निवांत बसून चहा पिले आणि मग त्यानंतर परत कामाला लागले होते. त्यानंतर हे बघा स्वयंपाकाची तयारी चालू होती आणि इथं किचन वगैरे आटपून घेतलं, सगळं कामं घरातलं आटोपलं आणि त्यानंतर मी गेले होते शेतात कामासाठी.